बघ घेतो ना. नाही नाही एवढं घेऊन राहिलो. हां करा सर. ठीक. बघा या ठिकाणी तुम्हाला बरेच प्रमाणात दगड दिसत असतील. दिसायले का? मग आपण जे दगड बघतो गावाकडचे समजा निघलेले ते कुठून निघलेले असतात? अशा खाणीतून निघलेले असतात. याला ते काय करतात ब्लास्टिकनं फोडतात. म्हणजे तो एक प्रकारचा खडकच असतो. खडकापासून मग ते दगड जे काही असेल त्याचा पक्का खडक असेल, काळा खडक असेल, वेगळं काळा पांढरा असेल, जे काही तुम्हाला आणखीन काय काय नाव सांगेल बरं असं खडकांची? ढवळा खडक सांगते, मुरमी खडक. बरं इथं बघा, इथं तुम्हाला कोणता कोण दिसतो? आणि हा खडक बघा बरं, काळा आणि पक्का वाटतो जरा नाही का थोडस. बरं त्याच्या खालीच बघा, इकडे बघा थोडस, थोडा मध्यम मोठ्याला. त्याच्यानंतर तिकडे बघा समोर थोडस. बरं या खडकावर तुम्हाला काही छिद्र चित्र दिसायले? बरोबर आहे ना. मग असे खडकाचे अनेक प्रकार पडतात. एक खडकाचे काही प्रकार आहे बेसॉल्ट प्रकारचा खडक, अग्नीच खडक आहे. आग्नेय खडक, बेसॉल्ट झाला, आग्नेय खडक झाला, प्रस्तरभंग. आता याचे पण स्तर आहे बघा, याच्यावर बघा तुम्ही जर नीट लक्ष केलं दिसते का तुम्हाला स्तर त्याचे? बघा ना असे असे कप्पे 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 केले. मग हे कशापासून तयार होत असेल? खूप वर्षापूर्वी ज्वालामुखी वगैरे जातो ना, त्याच्यातून असं वर आला आणि त्याच्यातून हा खडक तयार झाला. मग याच्यावर जर समजा ऊन वारा पाऊस पडला तर काय होईल? हा मृदा तयार होण्यासाठी म्हणजे माती तयार होण्यासाठी ती प्रक्रिया चालू होईल. म्हणजे आता काय होईल, ऊन पडलं की भेग पडन, भेग पडली की त्याच्यावर पाणी जिरण, पाणी जिरलं की थोडंसं ते बाजूला निघेल. मग असे तिथून जर असे घरगत आले ते तुकडे होतील, असे छोटे छोटे तुकडे झाले ना, म्हणजे छोटे छोटे तुकड्यापासून आणखीन तुकडे होतील. आणि मग समोर तुम्हाला तशी अशी माती दिसेल की नाही, ती कशापासून तयार झाली? या खडकापासूनच तयार झालेली माती. म्हणजे माती कशी तयार होती? या खडकापासूनच तयार होती. खडक कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात हे तुमच्या समोर असणारे नमुने वेगवेगळ्या प्रकारचे, चांगल्या प्रकारचे निरीक्षण